सह्याद्रीच्या उंच शिखरी सह्याद्रीच्या उंच शिखरी टिकळेश्वर देव माझा गरजला सह्याद्रीच्या उंच शिखरी टिकळेश्वर देव माझा गरजला 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 देव उद्या नंदांचा झेंडा फडकला वरती जायची पाना वरती जायची पाना
बारा व्यवस्थित जायला पाहिजे. तुम्ही आलाच नाही तो आज आलाय कधीच्या काला टायमावर मला सांगतो दुटी बाई दुटी. अरे तुला माहितीये सावधान 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 सावधान. वैभव नगरीचे राजे वैभव शहा दरबारामध्ये हजर होत आहे. सावधान सावधान सावधान. वैभव नगरीचे राजे वैभवशाह आमचे राज्य किती आनंदी आनंदात चालत आहे. राजा सुखी तर ही प्रजा सुखी हेच आम्ही आमचे भाग्य समजतो. कोण राजसेवक आशीर्वाद आहे. बोला महाराज. राजसेवक बोला महाराज. आपला पारा कसं काय चालला महाराज आमचा पारा एकदम गुलाबाच्या फुलासारखा चालला आहे. वा राजसेवक वा राजसेवक. बोला महाराज. सर सेनापती दरबारामध्ये आले की नाही. महाराज आलेले नाही. अजूनपर्यंत आम्हाला दिसले नाही. ठीक आहे जा त्यांना दरबारामध्ये हजर करा. जशी आज्ञा. महाराजांच्या चरणी प्रणाम आहे. आशीर्वाद आहे सेनापती. महाराज एवढा घाई गडबडी बोलवण्याचा आला. सेनापती आपलं राज्य कसं काय चालत आहे. महाराज आपलं राज्य खूप आनंदी आनंदात चाललंय. सेनापती आपल्या राज्यामध्ये कोण दुःखी तर नाही ना. सेनापती आपल्या राज्यामध्ये कोण कष्टी तर नाही ना. महाराज आपल्या राज्यामध्ये कोणी दुःखी तर नाहीये. त्याचप्रमाणे कोण कष्टी देखील नाही. पण पण आपल्या राज्यावरती एखाद्या शत्रूने वाकड्या नजरेने जरी बघितलं ना तरी हा सर सेनापती दोन्ही नेत्र काढल्याशिवाय कदापि गप्प राहणार नाही. वा सेनापती वा. आपल्या सारखे शूरवीर सेनापती असताना आम्हाला कुठल्याच गोष्टीची चिंता नाही. सेनापती बोला महाराज. आरती आणि संग्राम जा त्यांना राज्यामध्ये आपल्या हजर करा. ठीक आहे तुम्ही असं नसतं. कोण चिंट्या बिंट्या. बोला महाराज. सेनापती महाराजांचा जयकार असो. आशीर्वाद आहे. बोला सेनापती महाराज. कोण चिंट्या. हा रंगमाली जायचं. हा संग्राम आणि आरती हा यांना ताबडतोब घेऊन ये. असं म्हणता. पण मी काय म्हणतो तर मगाशी तुम्ही म्हणत होता सेनापती महाराज. हा तुम्ही मगाशी म्हणत होता होते महाराजांना आनंदी आनंदात तो गाव कुठं आला हो. हरामखोरा हा संग्राम हा आणि आरती हा हिला रंगमाली हा घेऊन ये. हे चिंट्या बोल बोल बिंट्या. महाराज आरती करायला सांगताय. आरती करायला हा हरामखोरा वाट पेटवली. हा वाट पेटवली. हा मग आरती करायला सांगताय. सुरुवात कर. हा सुरुवात कर. तुला म्हणिया येते. अरे म्हणिया नव्ह मग म्हणिया राहू दे तिथे. मग वाट पेटवली नाही ना. हा आता सुरुवात कर. आरतीला हा तिला कर. सुख करता हरता वासाडा कुठे गेला याला नुसतं टाळ्या ठोकत रे. हे अरे आरती घेऊन ये आरती. अरे आरती काय सांगताय. संग्राम आणि आरतीला रंगमाली घेऊन ये. चला कर. का सांगता. आपल्या ग्रामदेवतेची आई वाकड्याची उद्या जत्रा आहे. मला तिच्या दर्शनाला जायचं आहे. येतो पैसा त्या संपला आई लागला. शिंपणी शिंपणी करून. मोठी असते. उद्या यात्रेला जा. ए पिंट्या
सेनापती बोला महाराज. मला मागच्या इच्छा जायचं नाही. ठीक आहे तिच्या जीवाला तर काय तिथे धोका तर वाटत नाही ना. महाराज. ताईला जाण्यास नकार नाही. पण पंचकुटीमध्ये आपले साधू महाराज राहतात. बोला. त्या साधू महाराजांकडून यात्रेला जाण्यासाठी भविष्यवाणी जाणून घ्या असं माझं मत आहे. ठीक आहे सेनापती. पाहता काय जा आणि त्या साधू महाराजांना आपल्या दरबारात हजर करा. ठीक आहे. 2 मिनिटं. बोला महाराज. महाराज. पंचकुटीमध्ये जाऊन हा साधू महाराज राहतात. हा हा साधू महाराजांना हा. रंगमाली हजर करा हा आणि पाणीपणा जर केला हा. तर या दंडरने तुमची चामडी लोळून काढणार. महाराज. हे बिड्या. महाराज कुठल्या खोपटीमध्ये राहतात साधू? तिकडे कुठे खोपटी आहे का हो? विद्या कोपटी नाही. तुला काय केलं आला सांग. अरे तुला ऐकायला कमी येतं काय? अरे ते सांगताय खोपटीतनं घेऊन या तुमचा पगार वाढवीन. मग मी विचारलं काय कुठल्या खोपटी राहतात म्हणून? कोपटी नाही मग पंचकुटीमध्ये जाऊन हा पंचकुटी. हा पंचकुटी म्हणजे पंचवटीला. हा पंचवटीला. पंचकुटी मध्ये चल. जा लवकर. 2 दिवस येतो लागतील. येतो. 2 दिवस लागतील येतो. सगळ्या पाट्या पाडायला लागला या सगळ्या करायला लागला. पाट्या पाडायला लागला. ए पिंट्या. पार्ट्या झाली आहेत. निरंजन. आणखीन किती आलं? ए पिंट्या. हा हा चिंट्या. त्यांना तेव्हा सोबत गप्पा आला. हा आता काय म्हणतो? हा काय म्हणतो आता? काय म्हणतो सगळ्यांनी आलं बुवा. तसं नाही हो. नाही, न बोलावं. माझा हा मंत्र आहे. हा साधू महाराज. अलग निरंजन. गुड 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 गुड. नाही अलग निरंजन. गुड 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 गुड. बरोबर काय? पण बाबा बोला. तू काय हात घातला का नाही रे? शिव 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 शिव. अरे वेळासाठी काय बोललात? ए शिव नको. हा शिव नको. मी कुठं शिवलाय? अरे आम्ही पंचकुटीमध्ये राहतो. हा कोपटीत राहतो. तपश्चर्या करतो हा आणि आम्ही साधू महाराज साधू आहोत. महाराज हा खोपटीतली लाकडं बाहेर टाकता का बाहेरची लाकडं खोपटीत टाकता? शिव शिव शिव. असं काही नाही. पंचकुटी म्हणजे आमची राहण्याची एक जागा. झोपडी. असं असं झोपडी. तसं सांग. तिला म्हणतात पंचकुटी. असं असं. समजलं मला वाटलं खोपटीतली लाकडं बाहेर टाकतात. बाहेरची लाकडं खोपटीत टाकतात. आणि खोपटीची नागडा चुलीत टाकतात. मग असं वाटलं. हा अरे पण मला तर महाराजांना भेटायचं. ठीक आहे ठीक आहे. हे बाबा चल महाराजांनी तिकडे घेऊन जा. महाराजांच्या जन्म. आशीर्वाद आहे. बाहेर साधू महाराज आहे. ठीक आहे. हा देण्याची भावची मागित आहे. आतमध्ये घेऊन या. ए, साधू महाराज. बोल. महाराजांनी काय सांगितलं? तसं काय चला तर निघतो मी. अरे बाबा जाऊ नको. त्याचा आमचा पगार कमी होय. हा त्याचा ऐकून आता चला. ठीक आहे. चला पुढे वा. यावे साधू महाराज यावे. बोल राजन. असे तातडीनं बोलावण्याचे कारण तरी कोणते? साधू महाराज ही माझी मुलगी आई वाघजाईच्या यात्रेला जात आहे. ठीक आहे. जीवाला काही धोका तर नाही ना? ठीक आहे. मी माझ्या या माळीमध्ये पाहतो आणि सांगतो तुम्हाला. ठीक आहे. काय म्हणतो अलग निरंजन. हा खाली पाहतो काय म्हणाला रे? अलग निरंजन. खाली काय अलग बघतो? निरंजन. अलग निरंजन. अलग निरंजन. अलग निरंजन. अलग निरंजन. अरे काय पाहत आहे? धोका तर आहे
अरे परमेश्वरा, हा धोका दूर करण्यासाठी आपल्याला बोललाय, तरी सुद्धा आपले जे प्रयत्न आहेत ते करून पाहावे. राजन बोला. धोका आहे, पण माझ्याकडे एक मंत्रीचा धागा आहे. ठीक आहे, तो मी तिच्या हातामध्ये बांधतो, म्हणजे काही काळजी करण्याची गरज नाही. ठीक आहे साधू महाराज, हे बाजूने. सेनापती बोला. साधू महाराजांच्या जेवणाची व्यवस्था करा. ठीक आहे. आणि त्यांना आपल्या पंचकुटीत सुखरूप पोचवा. आम्ही येत आहोत. ठीक आहे महाराज, काळजी नसावी. कोण चिंट्या मिंट्या? बोला सेनापती महाराज. पंचकुटीमध्ये साधू महाराज जाणार आहेत. हा कोपटी. बरोबर. अरे पंचपती. हा तेच कोपटी. हा कोपटी. साधू महाराजांची जेवणाची आणि खाण्याची हा पिण्याची व्यवस्था झाली पाहिजे. काय म्हणतो? पिण्याची. मग मला खाण्याची सांगा. आणि पिण्याची. होय. मग महाराज, साधू महाराज गावठी घेतात का इंग्लिश घेतात? आराम कोरानो, आध्यात्मिक गुरु आहेत. नाही, तुम्ही म्हटलं ना पिण्याची. पाणी जेवणाबरोबर पाणी असतं. आराम कोरानो. आता इकडे आधी म्हणा. जेवणाची आणि खाण्याची. आम्हाला समजत. मी काय म्हणतो, कसली कसली आराम करा. हा. जेवणाची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था. कुठली देशी मॅकडॉल हायवाट आणि कसली असते ती? आध्यात्मिक गुरु आहेत. हा. मद्यपान वगैरे असं काय घेत नाहीत ते. लक्षात ठेव. आराम करा. पान नाही खायत ना. सुपारी परवडते कुठे? पाणी सांगा. अरे जेवणाची हा जेवणाची ना. कर व्यवस्था. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. करतो करतो करतो. आणि काय? खाण्याची पिण्याची व्यवस्था कर. ठीक आहे ठीक आहे. जा लवकर. हा चला येतो. जा. जा लवकर. झालं? जा लवकर. आराम करा. वैभवच्या आतापर्यंत नोकरी तुझ्याकडे, चाकरी तुझ्याकडे इमानदारीने केली. पण या सुरसेनला तिला तरी काय आराम करा. अपमानच. लक्षात ठेव. तुझी शंभरी अपमान. कोण ओरडला रे? कोण? कोणतरी इकडे म्हणतो रे. काय म्हणतो? अपमान. अपमान. आत्महत्या करतो की काय? तू काय आधी बोलतो? आता असा ओरडला रे. होय काय? आराम करा नो. शगोपती महाराज. महाराज, तुमचं इथे काम काय? तुम्ही इथं? तिथं काय करता? रंगमाल सांभाळत आहे. अहो तुम्ही तर सांगितलं आम्हाला पियाला यायचंय. हा? आराम करा नो. साधू महाराजांची व्यवस्था करण्यासाठी पाठवलं होतं. होय काय? ठीक आहे. नाही, पण थोडं कोणतरी ओरडलं ना म्हणून धावत आलो. म्हणजे कोणाचा अपमान झाला. दोघांचा देखील पारा मागच्या गेटवर जाऊ दे. ठीक आहे ठीक आहे. जाऊ बे. जाऊया. जा. जा. तुझा देखील जा. जातो. जा लवकर. जाऊ. अरे जा. अरे हॅलो. बोला. हे पहा, प्रेक्षकांच्या मनपसंतीने आलेलं पारितोषिक. कैलासवासी वत्सलरावजी जाधव यांच्या स्मरणार्थ जयंत जाधव, ज्योती जाधव, साहिल जाधव व हितेश जाधव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचा भक्कम असा पारितोषिक आलेला आहे. शिवशंभर नाट्य मंडळ आपला सदस्य ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आराम करा वैभवच्या. माझ्या कटाच्या आड आला तरी देखील काय होणार नाही. लक्षात ठेव. शंभरी भरली म्हणून संबंध आलं बघ तुझ्या पाठलावर.
नमन तुला ग वागताई आई नमन तुला या जंगलातील पशु प्राणी माझ्या इशाऱ्यावर नाचतात. ओय 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 थांब थांब. मी काय म्हणतो बोल. जंगल तुझं बोल. बरोबर आहे. होय रान तुझं बरोबर आहे. Yes, माझं आहे. पण या रानात सगळे खैर आहेत ना. माझं आहेत माझं माझं आहे ते. माझ्या परवानगीशिवाय कोणीही त्याला हात लावू शकत नाही. अरे पिंट्या तुझा खेळ हात काय सोडतो. अरे हात सोडतो. आता धावला चोल. अरे तुम्ही हात तरी तर आणि या माझ्या जंगलात तुमचं काय काम आहे. मसाडिया आमचं कपडं बोल. साथ देवा. माझे जंगल सोडून तुम्ही साथ देवा. काढून आला म्हणजे काय रे. चालतो या जंगलाचा राजा मी आहे. त्याला तेव्हा तुमचं हे ते काय काम नाही. साथ देवा. दुसरे रानात जा. दुसऱ्या जंगलात जा. साथ देवा. साथ देवा. हे मुली. हे मुली काय नाव आहे तुझं आणि या माझ्या जंगलात तुझं काय काम आहे. आरती नाव आहे माझे. आरती. किती सुंदर सुशील नाव म्हणजे कसा लावण्य. बोल कशासाठी आले आहेस इथे. वाघाईच्या दर्शनासाठी. कोणत्या परवानगीने आले आहेस तू. बोल माझ्याशी लग्न करायला तयार आहेस. चांडाला नाही तुझ्याशी लग्न मी करणार नाही. माझी पट्टराणी काय काम आहे तुझं. एक वेळ सांगितलेलं समजत नाही तुम्हाला. बोल माझी पट्टराणी तुला हो राहिलं पाहिजे. झालीच पाहिजेस तू आणि होणार नाहीतर
तुला माझ्या गुहेत जाऊन नको ते हाल करावे लागतील तुझं. बोल काय म्हणतोस तू? मी घालतो तुझ्या गळ्यात आबोलीचा हार. आबोलीचा हार माझ्या गळ्यात. ये मुली, तुला माझी पट्ट आणि मैदानात पाहिजे. काय करणार? आरती आई वाघजाईच्या दर्शनात गेली आहे. तिचा अद्याप पत्ता नाही. चिंतेने मन कसं अगदी बेचैन झालं आहे. महाराज, राजसेवक अर्धवाटेमध्ये असतील, कुठेतरी इथे मध्येच असतील, येत असतील. ताबडतोब बातमी मिळेलच आपल्याला. महाराज, महाराज, घात झाला. काय झालं? सेनापती जा विचारा लवकर. अरे परमेश्वरा, काय झालं? काय झालं? सांग लवकर. सांग. काय झालं सांग. महाराज आपल्या ताई साहेब अंगवर कोण होता रे का डुकर? महाराज, आराम करा ना. काय झालं सांग लवकर. सांग लवकर. सांग लवकर. सांग लवकर. सांग लवकर. आराम करा. सांग. त्याला सांगेपर्यंत वाशील जरा. आम्ही वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये सांग लवकर. का सांगतो वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये गेलो होतो. ठीक आहे. वाघजाई देवीच्या मंदिरामध्ये पूजेची व आरतीची आम्ही सुरुवात केली. आरती पूर्ण झाल्यानंतर एक भयानक माणूस आला. आमच्यावर हल्ला केला. आम्ही त्याला झुंज दिली. आमचा नाविलाज झाला. याला काय सांगतोस? महाराजांना सांग. आराम करा ना. तुम्ही काय करत होता? ताईला घेऊन दक्षिण दिशेला निघून गेला. वा, तुम्ही मित्र भागोबासारखे पळत आलात. आराम करा ना. सेनापती इकडे. हो नाही मित्र भागोबासारखे पळत आलात. आराम करा. सेनापती. काय गोंधळ करण्याची गरज नाही सेनापती. आरती ऐकून हा विचार करा. जाता आणि त्या सैतानाच्या हातून आरतीला ताबडतोब घेऊन या. निघाला का मला? ठीक आहे महाराज, काळजी नसावी. सांगला निघा लवकर. काही तासासाठी मी जाणार. जावा लवकर, आम्ही येत आहोत. सेनापती, हो ना. लक्ष ठेवा. ठीक आहे. रंगमाली जा तुम्ही. येतो आम्ही. चिंट्या अरे काय माहितीये काय? काल ना माझी मेवणी आली रे. हा, ते मेवणी मला काय म्हणाली माहिती आहे? भाऊजी तुम्हाला पगार किती आहे हो? हा, ऐकून आलं काय? तुका पुराण वाचतोय का महाभारत वाचतोय? काय ऐकतोय? हा, तर मागे एकटी वाढणारं ठेवलंय. तू फक्त उलटीचा पाणी. अरे पण काय गंमत झाली माहिती आहे? सासरवाडीत काल गेलो होतो ना. सांग लवकर. तुला सांगू? हा, तुझ्या नंतर सांगतो. हो काय झालं सेनापती महाराज माहिती आहे? सासरवाडीत काल गेलो होतो ना. दोनदा देव पुनला पण घंट्याचा आवाजच नाही आला. आराम करा. असं कसं झालं हो? काय झालं असेल सांगा. महाराज, त्याला घंटीचा परिणाम झाला. हा? तुझी घंटी वाजत नाही का? ओ कसे वाजतात? ओ आवाज पडून गेला. मी वाजवतो घंटी तुझी. हा? असा इकडे. महाराज, तुम्ही वेल्डिंग करा. मी येतो. त्याला वेल्डिंग करतो बरोबर. काय म्हणाला तर मला काही समजलं नाही. घंटी वाजत नाही का तुझी?
अहो तस सांगताय दोनदा देव पुनला तुझी घंटी वाजली का? घंटी वाजली काय? नाही ना नाही. मग ठीक आहे. आराम करा. अजून पण तू सुधारलेला नाहीयस. वैभवच्या एक गावाने दोन तुकडे. तुझ्या आराम करा आलोबत पाठीवर. काय सांगितलं नाही मला. चिंट्या हा माझ्या कटाच्या आड येऊ नकोस. मी कुठं आलो तुझा पारा मागच्या गेटवर जाऊ दे. असं म्हणता. जा लवकर. हा जातो जा. जा लवकर. आराम करा. आलो बा तुझ्या माझ्या गावात. संग्राम आज तुला सोडवण्यासाठी गेला आहे. होय होय महाराज. त्याचा अद्याप पत्ता नाही. महाराज काय त्याच्या जीवाला वाईट झालं महाराज असेल ना? तुम्ही काही करू नका. ताईला सोडून जाणारच. असलं काय बोलू नका. तसं काय होणार नाही. टेन्शन होत आहे. आराम करा कामात. एक गाव जरी पुढे टाकलंस ना याद राख आराम करा. एक गावाने दोन तुकडे. ते केले कर हा सूर समामध्ये राहणार नाही लक्षात ठेव. सेनापती काय बोलत आहात? काय बोलत आहात त्याचं भान आहे का तुम्हाला? ओ महाराज हो. ओ महाराज बरोबर आहे का? हो ता सेनापती मला कल्याणावर बेमान होतात. बा चिंट्या हा आराम करा. हा तुझ्या थेरड्याला सांभाळ. एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना ही राजगादी आणि हे राजवैभव माझ्या स्वाधीन कर. आराम करा. सेनापती हे राजवैभव काय? ही राजगादी काय? या राज्याला एक कधी सेनापती महाराज बरोबर आहे. असेल तर हवी व्यास तयार. महाराज बरोबर आहे. जय बघा किती बेईमान जात आहे. आम्ही हाव ना. तुम्ही कशाला घाबरताव? आराम करा. टोक दीड लंबीचा नोकर. यानं टोक काढला नाही. त्याच्यात मुलं मानावर लागली. सेवक बायकोला विचारून येतो काम. सेनापती हुशार हुशार.
पाहिलाच काय या सेनापतीला पराक्रम? आपल्याला दगा दिला. आई वाजाई वाचवला ह्याच्यात. अरे ब्रह्मदेवाला देखील हात मारलास का तरी तुझ्या भेटीला कोण येणार नाही. लक्षात ठेव. उठा मी आहे ना. अरे रे परमेश्वरा, काय हे नशिबी आणलं. बाल संग्राम आरतीच्या शोधासाठी गेला आहे. त्याचा देखील अद्याप पत्ता नाही. अल्लाह कोरा तुझ्या हाकेला कोणी येणार नाही. लक्षात ठेव. ही राजगादी आणि हे राजवैभव माझ्या स्वाधीन कर. नाही, हे राजवैभव नाही. ह्या राज्यातला एक कणही मिळणार नाही. बरोबर आहे महाराज. प्राण गेला तरी चालेल. खेळ नशिबाचा आणि माझ्या नाही, प्राण गेला तरी ह्या राज्यातला एक कणही मिळणार नाही. काही हरकत नाही. प्राण गेला तरी. अरे रे परमेश्वरा, बाल संग्राम, बाल संग्राम, ये बाल धावत आहे. आई गं, आई गं. पाहण्याचं पडलं महाराजांनी काढला. हे दोन तीन महिने Thank you.
संग्राम आलाच म्हणून प्राण तरी वाचले रे. हा बघा दुष्ट आपला प्रधानजी आपलं राज्य हस्तगत करत आहे. काटा काढ याचा, सोडून घ्या याचा. आराम करा आराम करा. तुझी हिंमत कशी झाली? आराम करा. आलेला पाहुणी माघारी जा, नाहीतर या संसारी आराम करा. असेल हिंमत तर भिडाव समजेल समजेल. आराम करा. नीट जमलीचा नोकर. थांब बायकोला विचारून येतो. तुला पगार किती हवाय रे? किती पगार हवाय तुला? सांगते मी पगार किती. आम्ही पिताश्रीला घेऊन रंगमाली जातो. ठीक आहे. काय आमची चांगली लढवली काय बोला मला. या हरामखोराला सोडू नका. नाही नाही आम्ही येत आहोत. पगार देतो आम्ही त्याला. गावात घेऊन जातो. हे काय पैसे दिले नाहीत महाराजांनी ना. आराम करा नो. पळू नको मला सगळं तुझ्या आईची काय आहे ती. या दुनिया गावात तुला नंदी फिरवणं बघ कसं नंदी. हल्ली आणावर बेमान. आराम करा नो. काय सोडणार आहे काय आता सगळ्या करायची बरा. घरात